तर मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणावर कायमचा तोडगा काढण्यासाठी सरकारला 40 दिवसांची मुदत दिलेली होती आणि 10 दिवसांनी ही मुदत संपणार आहे। 23 ऑक्टोबरपर्यंत सरकारनं मराठ्यांना कसं आरक्षण द्यायचं ते त्यांनी ठरवावं, अशा शब्दात मनोज जरांगेंनी सरकारला इशारा दिलाय। पुरा देश बघतोय, मराठे एकवटले, मराठ्यांना रोखणं आता सोपं नाही। आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी लाखोंच्या साक्षीनं डरकाळी फोडली। सरकारनं 10 दिवसात मराठ्यांना आरक्षण जाहीर करावं, अन्यथा आंदोलन काय असतं हे दाखवून देऊ, असा इशारा दिला। जवळपास तासभर केलेल्या भाषणात जरांगेंनी सरकारवर सडकून टीका केली। मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा, कुणबी प्रमाणपत्र मिळावं, यासाठी आक्रमक भूमिका घेतली। आज फक्त सरकारला विनंती आहे, या लाखांना जमलेल्या मराठा समाजाची भावना लक्षात घ्या आणि येत्या 10 दिवसाच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या, नसता पुढची जबाबदारी सरकारची। पुन्हा एकदा सांगतो, 10 दिवसाच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या, नसता पुढची जबाबदारी सरकारचीच, मराठ्यांची नाही। 40 दिवस आम्ही एक शब्दही सरकारला विचारणार नाही आणि माझ्या जातवान मराठ्यांनी तुम्हाला आजपर्यंत एक शब्दही आरक्षणाबाबत विचारला नाही। तुमच्या हातात आणखी 10 दिवस आहेत। या 10 दिवसात मराठा समाजाला आरक्षण पाहिजे। जर तुम्ही नाही दिलं तर मग 40व्या दिवशी सांगू। कोण म्हणतं मराठा एक होत नाही, हे या गर्दीनं दाखवून दिलंय, असं सांगत जरांगेंनी आपल्या भाषणाला सुरुवात केली। सुरुवातीलाच मनोज जरांगेंनी आपल्या मागण्या मांडल्या। एकतर माझी अंत्ययात्रा निघेल, नाहीतर मराठा आरक्षणाची विजय यात्रा निघेल, अशी टोकाची भूमिका घेतली। आरक्षण पदरात पडल्याशिवाय 1 इंचही मागे हटणार नाही, असा एल्गार पुकारला। मनोज जरांगेंनी काही प्रमुख मागण्या केल्या। मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसीमधूनच आरक्षण द्यावं, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं, कोपर्डी अत्याचार प्रकरणातल्या आरोपींना फाशी द्या, दर 10 वर्षांनी ओबीसींचा सर्वे करा, प्रगत जातींना ओबीसी मधून बाहेर काढा, वेगळा प्रवर्ग करून मराठ्यांना आरक्षण दिलं तरी चालेल, 50%तच आरक्षण द्यावं, वेगळा प्रवर्ग टिकला पाहिजे। महाराष्ट्रातील मराठा समाजाला 50%च्या आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करून आरक्षण दिलं तरी चालन, पण एनटी व्हीजेंटीचा जसा वर प्रवर्ग टिकला तसा तो टिकला पाहिजे तरच घेणार, 50%च्या वर आम्ही घेणार नाही। मराठा समाजासाठी गठीत केलेली समिती, तिचं काम आता बंद करा। तुमचं आणि आमचं ठरलं होतं 4 दिवसात कायदा पारित होणार नाही। 5000 पानांचा पुरावा समितीला मिळालाय, त्याचा आधार घेऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या आणि मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करा। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी आपला लढा अधिक बळकट केलाय। आता आरक्षणासाठी आरपारच्या लढाईचं रणशिंग फुंकलंय। सभेला संबोधित करताना जरांगे पाटील यांनी गर्दीकडे एक कटाक्ष टाकत मराठ्यांचा आग्या मोहोळ हा सध्या शांत आहे, त्याला उठवू नका, असा गर्भित इशारा दिला। तसंच मराठा शांततेत येऊन विजय प्राप्त करू शकतो, त्यामुळे उद्रेक न करण्याचं आवाहन केलंय। आपण तुम्हाला दिलेला आरक्षणाचा शब्द खरा करून दाखवणार आणि मराठ्यांच्या पदरात आरक्षणच टाकणार। मला मरण आलं तरी चालेल,
पण मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी एक इंचही हटणार नाही आणि माझ्या उंबऱ्याला सुद्धा मी शिवणार नाही मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय. मी तुम्हाला पुन्हा एकदा शब्द देतो. 29 ऑगस्टला मी तुम्हाला शब्द दिला होता. आमरण उपोषण करून एकतर माझी अंतयात्रा निघाल, नसता मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघाल. हे पुन्हा एकदा मी सरकारला जाहीर करतो. मनोज जरांगे यांनी ऐन नवरात्रोत्सवाच्या तोंडावर शंखनाद केलाय. मराठा आरक्षणासाठी सरकारनं मागितलेली 30 दिवसांची मुदत संपली आहे, तर जरांगे पाटलांनी सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत 23 ऑक्टोबरला संपणार आहे. आता सरकारजवळ आरक्षण देण्यासाठी केवळ 10 दिवसांचा अवधी उरलाय. ओबीसी समाजाला न दुखावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला कदाचित अनेक मुद्द्यांवर सीमोल्लंघन करावं लागू शकतं. आरक्षणाचा हा वाद अधिक चिघळू नये यासाठी सरकारला चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे. गौरव साळीसह सचिन जिरे, पुढारी न्यूज, जालना.